मिरजेतील वॉर्ड क्रमांक 20 मधील योगीनगर परिसरातील लुंबिनी बुद्ध विहार इमारतीच्या ताबा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मनमानी केल्याचा आरोप करत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले। तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या आदेशानुसार महापालिकेचे कर्मचारी बुद्ध विहारात गेले होते। यावेळी नगरसेवक अतहर नायकवडी तसेच एका नगरसेविकेचा पुत्र उपस्थित होता। काही कर्मचाऱ्यांनी चप्पल घालूनच पवित्र बुद्ध विहारात प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला। तसेच लायब्ररी आणि स्टडी रूमची पाहणी करण्यात आल्याने बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याचे आंदोलकांनी सांगितले। या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या वॉर्डमधील चांगली शाळा बंद करण्यात आली। आता गोरगरिबांची मुले ज्या ठिकाणी अभ्यास करतात आणि जिथे दररोज बुद्ध वंदना होते त्या ठिकाणी काही जण राजकारण आणून मनमानी कारभार करत आहेत असा आरोप योगेंद्र थोरात यांनी केला। दरम्यान या आंदोलनामुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले। यावेळी फिरोज जमादार, निलेश कांबळे, पुतळा दक्षता समिती, लुंबिनी बुद्ध विहाराचे उपासक उपस्थित होते। आज सकाळी आम्हाला आमच्या ज्या लुंबिनी बौद्ध विहार आहेत त्यांच्या बौद्धाचार्यांचा फोन आला की महापालिकेतून कोणतरी अधिकारी आलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी तिथं यावं। तर आम्ही सगळे तिथं जात असतानाच त्या आमच्या बौद्धाचार्य जे आहेत त्यांना घरातनं उचलून आणण्यात आलं। त्यांच्याकडनं किल्ल्या काढून घेतल्या। त्या बौद्ध विहारमध्ये चपला घालून आत प्रवेश करण्यात आला आणि तिथं आम्ही लोकांकडनं माहिती घेतली तर ते निवडून आलेले तिथले जे नगरसेवक आहेत अत्तर नायकवडी हे तिथं उभारून हे सगळं तिथं कंट्रोल करत होते। आम्ही तिथं पोचल्यानंतर तिथं एका नगरसेविका आहेत त्यांचे चिरंजीव श्वेत कांबळे आणि ते सगळे दिसले आम्हाला। मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा मना दडपणाखाली हे अधिकारी आत जाऊन सगळे चपला घालून, आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं तुम्ही आमच्या बुद्ध विहारमध्ये पवित्र ठिकाणी का आलात चपला घालून? तर ते म्हणले आम्हाला अश्विनी पाटील मॅडमचे आदेश आहेत की जाऊन बघून या। आहे ना म्हणलं मग पद्धतीने या, बघा, बुद्धाची वंदना करा, इथं पुस्तकं आहेत, अभ्यास करा, सगळ्यांसाठी ओपनच आहे। मात्र चपला घालून आत का गेल्या म्हणलं हसत या लोकांनी खूप ऊन आहे, पाय पोळायला लागलेत आणि आम्ही काय तसं पाय पोळत आत जायचं का? चपला घालून आत बौद्ध विहारमध्ये आलेत, वस्तू मोजायला लागलेत, काय काय करायला लागलेत, बरंच आहेत। काय मोजायला आलते का काय ठेवायला आलते कळलंच नाही। कारण तिथं महासभेचा ठराव आहे की त्या लोकांना विश्वस्त म्हणून नेमलेला आहे, त्या लोकांना बोलवून तर घ्यायचं, ते छापा टाकल्यासारखं काय करायचं? अशा बऱ्याच गोष्टी आहेत। आणि आज आम्ही सगळ्या धार्मिक स्थळांचा आम्ही मान ठेवणारी लोक आहे। युद्ध नको, बुद्ध हवा म्हणणारी आम्ही माणसं आहे। मात्र आमच्याच बौद्ध विहारमध्ये जाऊन तुम्ही असं जर दासधूस करत असाल, चुकीच्या पद्धतीने करत असाल तर हे चुकीचं आहे। आज तिथे खूप चांगली लायब्ररी आहे, गोरगरिबांची, मागासवर्गीयांची सर्वांचीच मुलं तिथं येऊन चांगली शिकतात। आज 4 जण अधिकारी झाले, 4 जण डॉक्टर, इंजिनियर झाली। आज ते या लोकांना बघवत नाही का हो? असं बौद्ध विहार 61 बौद्ध विहार आहेत या सांगली मिरज कुपवाडमध्ये। कुठल्या बौद्ध विहारमध्ये जाऊन तुम्ही हे प्रकार केलेत का? यातच का करता? नगरसेवकांचं अत्तर नायकवडीचं का ऐकता एवढं? तुम्ही त्याच्याकडे कामाला आहे का? आज तुम्ही 7 नंबर शाळा बंद पाडली, तसं तुम्ही बुद्ध विहार लायब्ररी पण बंद पाडणार का? तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही याच्यापेक्षा चांगलं करून दाखवा ना। आज आमच्या पवित्र ठिकाणी का जाता? आज आम्ही तिथनं मूर्ती घेऊन बाहेर पडलो, याची पण नासधूस होऊ नये। एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं आज ती सगळी नासधूस या लोकांनी केलेली आहे। या सगळ्याचा निषेध करतो आम्ही। आणि सगळ्यात अधिकाऱ्यांना आम्ही असं विचारलं, हसायला लागलेत, ते हसायला लागलेत। आज तुम्ही चपला घालून का आज जाताय, पाय पोळायला तितके हसायला लागलेत। आणि बाहेर उभारून त्यांचे मालक अत्तर नायकवडी जे आहेत ते सगळे तमाशा बघायला लागलेत। आम्ही आल्यानंतर ही सगळी निघून गेली। म्हणून आम्ही आज याचा निषेध करायला आम्ही अश्विनी पाटील मॅडमना फोन केला। ते म्हटलं मीच पाठवलं आहे लोकांना। आज त्यांचा निषेध करायला लागलो आहे आम्ही। आणि त्यांनी पाठवताना बरोबर आयडिया केली की सगळ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना तिथं पाठवलं। मात्र अश्विनी पाटील मॅडम या विसरल्या की या सगळ्याचे प्रमुख तुम्ही आहेत। तुम्ही बौद्ध विहारमध्ये घुसून जर अशा गोष्टी करत असाल तर आम्ही तुमच्यावर ॲट्रॉसिटी लावल्याशिवाय राहणार नाही। कारण आम्ही खोटी ॲट्रॉसिटी नाही, तुम्ही तिथल्या लोकांचे साक्षीदार आहेत की तुम्ही पाठवलेले कर्मचाऱ्यांनी तिथं बौद्ध विहारमध्ये काय नासधूस केली आहे ते तिथले साक्षीदार आहेत लोक।